आज आहे 26 जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस। 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या घुसखोरीला आणि हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या शेकडो जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। या कारगिल युद्धात आपल्या भारतीय सैन्याने सर्वात महत्त्वाचं टायगर हिल हे शिखर 4 जुलै रोजीच ताब्यात घेतलं आणि यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय लष्कराचा विजय निश्चित झाला होता। मात्र तरी सुद्धा कारगिल विजय दिवस आपण 26 जुलैला का साजरा करतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कारगिल युद्धादरम्यान ब्रिगेडियर खुशाल ठाकूर हे कारगिल युद्धाचा एक भाग होते। युद्धाच्या वेळी ते 18 ग्रेनेडियर्स मध्ये कर्नल पदावर कार्यरत होते। कारगिलमधील महत्त्वाचं शिखर टायगर हिल हे केवळ 18 ग्रेनेडियर्सनी काबीज केलं होतं। याबद्दल खुशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर हिलच्या विजयानंतर नवाज शरीफ घाबरून अमेरिकेत गेले आणि त्यांनी युद्धविरामाची चर्चा सुरू केली। पण तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की जोपर्यंत आम्ही प्रत्येक सीमेवरून या पाकिस्तानांना बाहेर काढत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही। आणि त्यानंतर भारतीय लष्कराने 26 जुलैपर्यंत भारतीय सीमेवरून पाकिस्तानच्या सर्व घुसखोरांना हुसकावून लावलं। यामुळेच 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो। कारगिल युद्धातील टायगर हिल काबीज करण्याआधी भारतीय लष्कराने टोलोलिंग हे एक महत्त्वाचं शिखर ताब्यात घेतलं आणि यामुळे पाकिस्तानचं मनोधैर्य खचलं आणि या युद्धात भारताला एक टर्निंग पॉइंट मिळाला। मात्र इतक्यावर हे युद्ध थांबलं नव्हतं, कारण भारतीय सैन्याला सर्वात महत्त्वाचं टायगर हिल हे शिखर काबीज करायचं होतं। टायगर हिल हे शिखर इतकं महत्त्वाचं का होतं या संदर्भात ब्रिगेडियर खुशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर हिलवरून NH-1 अल्फा अगदी स्पष्टपणे दिसून येतं। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे घुसखोरांकडे टोलोलिंग आणि टायगर हिल या ठिकाणी सर्व प्रकारची शस्त्रे, स्वयंचलित विमानविरोधी तोफा आणि इतर क्षेपणास्त्रे होती आणि त्यामुळे टायगर हिल आणि टोलोलिंग हे दोन्ही शिखर ताब्यात घेणं अत्यंत आवश्यक होतं। आणि हे शिखर ताब्यात आल्यानंतर सीमा भागातील सर्व घुसखोरांनाही भारतीय लष्कराने पळवून लावलं आणि यासाठी भारतीय सैन्याला 26 जुलैपर्यंतचा कालावधी लागला। भारतीय सैन्याच्या या असामान्य कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या बहादुरीमुळेच कारगिलच्या युद्धात भारताला यश मिळालं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर यासाठी लोकशाही मराठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।